संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी आज पिंपरी चिंचवडमध्ये मुक्कामाला आहे। दुपारपर्यंत दोन्ही पालख्या एकत्रितपणे पुण्यात प्रवेश करतील याचाच आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पुण्यामध्ये वैष्णवांचा मेळा भरलाय। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज दोनही पालख्यांचा आज पुणे मुक्काम आहे। या ठिकाणचे दृश्य आपण पाहू शकतो कशा प्रकारे सर्व वारकऱ्यांचं पुण्यनगरीमध्ये आता आगमन होण्यास सुरुवात झालेली आहे। सकाळी 6 वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्यानं आळंदीहून पुण्याच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे। तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कासारवाडीच्याही पुढे आलेला आहे। काही वेळामध्ये तो सुद्धा पुण्यनगरीमध्ये येणार आहे। दुपारी 3 ते 4च्या सुमारास संगमवाडीजवळ दोनही पालख्या एकाच रस्त्यानं पुण्यामध्ये प्रवेश करणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम नानापेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये असणार आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये असणार आहे। आज आणि उद्या दोनही दिवस या दोनही पालख्यांचा मुक्काम पुण्यामध्येच असणार आहे। पुण्यनगरी सुद्धा आज विठू नामाच्या गजरानं दुमदुमलेली पाहायला मिळते। कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, कासारवाडी। या वारीसोबत संपूर्ण गाव चालतं बोलतात। वारीत सर्वांना सहभागी होता येत नाही, त्यामुळे वारी गावातून जातानाच बरेच वारकरी काही वेळासाठी वारीत सहभागी होतात। असेच काही बाल वारकरी वारीत सहभागी झालेत। हे बाल वारकरी सर्वांना स्वच्छतेचा संदेश देतात। पाहूयात या बाल वारकऱ्यांच्या स्वच्छतेच्या भारुडाची एक झलक। याच बाल वारकऱ्यांची बातचीत केली आमचा प्रतिनिधी निलेश जगतापने। चिंचवडमधील जी इंटरनॅशनल स्कूलचे वारकरी सहभागी झालेले आहेत, बाल वारकरी। खरं तर या वारीमध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडांची निगा राखा, स्वच्छता राखा असा संदेश देत हेही वारकरी प्रस्थान करीत आहेत। या वारकऱ्यांशी मी आता बातचीत करणार आहे। काय नेमकं तुम्ही वारीमध्ये सांगताय, काय संदेश देताय लोकांना? आम्ही झाडं वाचवण्याचा संदेश देतोय। शाळेमध्ये तुम्ही अभ्यास करता, शाळेमध्ये तुम्हाला अभ्यास त्यात तुमचा वेळ जातो, तरी तुम्ही सर्वजण वारीसाठी वेळ काढताय। तुम्हाला कसं वाटतं वारीमध्ये? आम्हाला वारीमध्ये खरं तर खूपच छान वाटतं, प्रशस्त वाटतं आणि आम्ही इथं यासाठी येतो की सगळ्यांना संदेश मिळावा। सगळ्यांनी कुणीही कचरा नका टाकू आणि पाणी वाचवा, पाणी जिरवा। इकडे तिकडे कचरा फेकणं आपल्या भारतासाठी चांगलं नाहीये। भारतामध्ये स्वच्छता राखा, नरेंद्र मोदी यांचं अभियान पुढे न्या। या सगळ्या बाल वारकऱ्यांसमोर त्यांच्या शाळेचे शिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, तुम्ही काय सांगाल, काय नेमकी ही तुम्ही जी वारी करत आहात, सर्व मुलांना घेऊन तुम्ही स्वच्छतेचा संदेश देताय, काय कारण आहे या पाठीमागचं? या उद्देश आमचा हाच आहे की स्वच्छ परिसर हा स्वच्छ असायला पाहिजे। वारकरी ज्या वेळेस येतात त्यावेळेस स्वच्छ असतो, परंतु ज्यावेळेस वारकरी जातात त्यावेळेस प्रचंड प्रमाणात अस्वच्छता असते। तर आमच्या लहानांकडनं आणि आमच्या शाळेकडनं हा संदेश आहे की स्वच्छता राखा। हे मुलं सुद्धा वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि स्वच्छता राखा असंच आवाहन करत आहे। कॅमेरामन संदीप रणपिसेसह निलेश जगताप, जय महाराष्ट्र, पुणे।
विठूनामाचा गजर करत माऊलीची आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामी असेल। आज आणि उद्याच या पालखीचा मुक्काम पुण्यात असणार आहे। शुक्रवारी या दोन्ही पालख्या सोलापूरकडे प्रस्थान करणार आहेत। आपले प्रतिनिधी अमोल आपल्या सोबत आहेत। अमोल, आज या पालख्या ज्या आहेत त्या पुण्यामध्ये दाखल होत आहेत, त्याबद्दल काय अधिक माहिती द्या। नक्कीच दोन्ही पालख्यांची वाट जी आहे ते तमाम पुणेकर मोठ्या उत्साहानं पाहत असतात, आसुसलेले असतात माऊलींच्या दर्शनासाठी आणि तुकोबारायांच्या दर्शनासाठी। आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी दोन्ही पालख्यांची भेट जी आहे ती होत असते। संगमवाडी हा भाग आहे आणि या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं स्वागत जे आहे ते मोठ्या उत्साहानं पुणेकर करतात। पुणे महापालिका असेल, वेगवेगळे काही सामाजिक संघटना असतील आणि तमाम पुणेकर असतील, मोठ्या भक्तिभावानं या जे वारकरी जे आहेत त्यांच्या स्वागतासाठी आसुसलेले असतात। विशेषतः प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं कुठली ना कुठली सेवा करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपल्याला करताना पाहायला मिळतोय। प्रत्येकाची सेवा वेगवेगळी असती, मात्र मनामध्ये एकच भाव असतो, तो म्हणजे अर्थात साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा। 2 दिवस पालख्यांचा मुक्काम असतो आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं माऊलींची सेवा करण्याचा प्रयत्न करतो। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये या पालख्या असतात। विशेषतः आज संध्याकाळी पालख्यांचं आगमन झाल्यानंतर उद्या तमाम पुणेकर जे आहेत ते पालख्यांचे दर्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेताना पाहायला मिळतात। अन्नदान असेल, वेगवेगळी शिबिरं असतील, वेगवेगळे प्रयत्न जे आहेत ते या माध्यमातून केले जातात। प्रत्येक जण आता दुपारी 4च्या आसपास पुण्याच्या मुख्य भागामध्ये पालख्यांचं आगमन होईल। महापौर स्वतः पालख्यांचं स्वागत करतील आणि इतकंच नाही तर तमाम पुणेकर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आता जो आहे तो उत्साह आपल्याला शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय। उत्सुकता आहे पुणेकरांना पालखीचं यंदाचं वातावरण नेमकं कसं आहे ते अनुभवण्याची। आणि आणखीन एक खास वैशिष्ट्य पुण्यामध्ये प्रवेश करताना असतं। ज्यावेळेस पुण्यामध्ये दोन्ही पालख्या प्रवेश करतात त्यावेळेस वरुण राजाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं मोठं आल्हाददायक वातावरण जे आहे ते या परिसरामध्ये असतं आणि प्रत्येक म्हणजे पुण्यातला आभाल वृद्ध जो आहे तो या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतो। विशेषतः जे नोकरदार वर्ग आहे, आयटीचा जो काही वर्ग असतो, जो आपल्या या मुख्य समाजापासून काहीसा बाजूला असतो, तो सुद्धा प्रयत्न करत असतो की या वारीमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि वारीमध्ये सामील होऊन नेमकं माऊली या शब्दामध्ये नेमकी काय ताकद आहे, कारण प्रत्येकजण या वारीमध्ये एकमेकाला ओळखतो। अर्थात तो म्हणजे केवळ माऊली या नावानं, या नावाची एक वेगळी ताकद असते आणि ही ताकद अनुभवण्यासाठी तमाम वारकरी आहेत, तमाम पुणेकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती गर्दी करताना पाहायला मिळतात। पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत आणि प्रत्येकजण स्वागतासाठी आता आसुसलेला पाहायला मिळतोय। वेदश्री, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं ज्या पालख्या आहेत त्या आज पुण्यामध्ये दाखल होत आहेत। एकंदर पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह दिसतो आहे। अबालवृद्धांपासून सगळेच या पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत आणि एकंदर पुण्यामध्ये पालख्यांचं जे दृश्य आहे ते अतिशय उत्साही असं बघायला मिळतंय।